जय श्री कृष्णा. कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आलात आम्ही अमलेश्वरला. इकडे अमलेश्वरचं मंदिर आहे. आमचं दर्शन झालेलं आहे आणि त्याचा व्हिडिओ तुम्हाला मी टाकणारच आहे. हे बघा, हे गेलेत पुढं. इथे एक मंदिर आहे. आता ते मंदिर अखंडेश्वर मंदिर असं महादेवाचं मंदिर आहे छोटंसं. त्या मंदिराकडनं तर दिसत नाही, तिथून दिसत नाही, पण जवळ आल्याच्या नंतर मला असंच आमच्या शेजारच्या काकूंनी सांगितलेलं होतं की इथं मंदिर आहे एक. तर मागच्या वेळेस आले होते, म्हटलं यावेळेस तुम्हाला पण दाखवा. तर अंबेजोगाईमध्ये जर हे मंदिर कुणाला माहिती असलं तर मला कमेंट करून सांगा. इकडे यायची दुसरी वेळ आहे. इतकं सुंदर वातावरण आणि साऊंड बघा तुम्ही. साऊंड जर येत असला तर इतका सुंदर चिमण्यांचा, पक्ष्यांचा इतका सुंदर येते ना. ऐका, ऐकायला येतो की नाही काय माहीत नाही मला, पण इतकं सुंदर परिसर आहे एवढा. फक्त इथं कुणी नसतंय त्याच्यामुळे येत नाही. तर इथं पब्लिक जर असते ना खूप छान वाटलं असतं. हे इकडं तिकडे कोणीतरी शेळ्या आणलेले दिसायला, तुम्हाला दिसणार नाही. हे बघा, यांचं झाले दर्शन. मी आपल्या व्हिडिओच्याच नादामध्ये बघितलं का? तुम्हाला माहिती होतं मंदिर? माहिती होतं का हे तुम्हाला? अखंडेश्वर मंदिर. सध्या बंद दिसते मंदिर. किती छान छोटं. आणि असे मंदिर अंबेजोगाईमध्ये एवढे मंदिर आहेत. असं म्हणतात, मी ऐकलंय असं म्हणतात की जर पोतभर गहू जर प्रत्येक महादेवाच्या पिंडीवर एक एक गहू जर वाहिला तर पूर्ण पोतभर पुरणार नाही असं म्हणतात अंबेजोगाईमध्ये. आता जर अशा वातावरणामध्ये मला काही एकटीला फिरता येत नाही, पण तरी दाखवायचा प्रयत्न करेल कधी जर जाणं झालं, काही झालं तर. हे बघा, बसायचं 5 मिनिटं फोटो काढायचे. छान वाटायले नाही का? खूप छान. हे कशाचं झाड आहे हो? निलगिरीचं म्हणतात. निलगिरी, पूर्ण निलगिरीचेच झाड आहेत दिसायले तिथं. चला, एवढ्या एरियामध्ये आम्ही दोघंच दिसायलात, बाकी कुणीच नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही जातात अमलेश्वरकडं, बसतात थोडं. म्हणजे अमलेश्वर, अमृतेश्वर असं नाव आहे, पण आम्ही पहिल्यापासून आम्हाला सवय पण पडलेली आणि भरपूर ठिकाणी ऐकलेले, तर आम्ही पण अमलेश्वरच म्हणतात. बहुतेक 2 नावं असतील, नाहीतर काहीतरी महात्म्य असेल त्याच्या पाठीमागे. हे बघा, हे अमलेश्वरचं मंदिर. हा बघा परिसर. हा रस्ता. तिथे पण कोणतं तरी मंदिर दिसतंय, तिथे पण जाणार आहे. छोटंसं दिसतंय मंदिर. चला,
मुलांची सहल आली होती छोट्या छोट्या, ते निघालेत आता. ते तिकडं लेकरं खेळायलेत. सहलीला किती मजा येते. म्हणजे असं गारगुटी सारखी, गारगुटीच म्हणत असतील. काय म्हणतात त्याला? दगड का असे आम्हाला अशी पूर्ण असं एक खडक तसाच आहे. छोटे छोटे पांढरे पांढरे दिसायले तसे. हे बघा, मंदिराचं काम चालू आहे इथं. हे बघा छान. पहिले काळे पाषाणी दगड असायचे, आता हे माहित नाही काय मार्बल आहे की काय माहित नाही, बहुतेक मार्बलच आहे. मुलं किती छान खेळायला तिथं. हा चौका खेळलाय का कुणी लहानपणी? आम्ही खेळलाय खूप. हे बघ किती सुंदर झाड आहे. असं झाड पाहिजे वडाची पूजा करायला. फोटोशूट पण होतात आणि छान वाटते. किती छान आणि इतकी थंडगार हवा येईल. हे बघा कसे बसलेत. बघा ना कसे चालले ते एकटेच. चढ आहे थोडासा इथं, त्याच्यामुळे गाडी चढत नाही, कारण चार्जिंग पण कमी आहे गाडीची. चार्जिंगची स्कूटी आहे आमची. तिकडे कुठे हे जवळ दिसायला ना, कुठं जायला लागते तिकडं? पाय पाय जात ना बाहेर गाडी लावून. तर मंदिर दिसायला झाडामुळे दिसत नाही. चला बघूच जाऊन, कारण मी पहिल्यांदाच, आणि सोबत कोणी असलं तर कुठेही जाता येते. लेडीज आल्याच्या नंतर होत नाही जाणं. कुणाचे लेकरं सोबत असते, कुणाचे काय. लॉक करा. लॉक केली का? मला वाटेल बहुतेक तिथं असं मध्यभागी अशी दरी हो, आणि पलीकडून रस्ता आहे कुठून तरी. दम लागले. हे डोंगर होत आहे, कोरलाय का? हे मोठं कोरलंय का हे असं? हा बघा, तुम्हाला म्हणलं होतं ना. इथून चला, इथून. माझी तिकडून कसं जाणार आहे तो? आहे का? आहे आहे, पण इथून मंदिर आणखीन पण दिसत नाहीये बघा आम्हाला. मला वाटतं हे पण महादेवाचंच मंदिर आहे का? बापरे, आज पहिल्यांदा एवढी चालली. मला वाटतं असं पहिल्यांदा एवढी चालली मी, करते पण डोंगरात. पाय उचलत नाही पटकन डोंगरामध्ये. वा, कसलं भारी आहे. काम आवरली की असं शांत येऊन बसावं इकडं. हे बघा मंदिर. अरे बापरे, ही वीटभट्टी जवळच हे मंदिर. महादेवाची पिंड. तो वेगळं टाकलंय का मंदिराचं काहीतरी होतं इथं काय माहित. अरे बापरे, हे मंदिर भांडेश्वर मंदिर. हे बघा, अंधक दिसायले कारण ते जा. हा
चला, मग लांबून बघितलेलं हे मंदिर होतं. हे बघा, घाम आलेले तर गार लागले, पण एवढं नाही. झाड आहे छान आहे, पिंपळाचं झाड आहे इथं. हवा एकदम फ्रेश आहे, पण प्रदूषणाचा वास नाही, काही नाही, एकदम फ्रेश हवा, थंडगार, शांत. चला मग बघू तर जाता जाता एखादं मंदिर लागतं का. खालचं जुनं दिसले बघा ना, त्याला आडवं लावले. हे काय म्हणजे हे होत्या का? हा, इथं थांबा. पलीकडे बालाजी बारव का काहीतरी दिसले नाही तर. महादेवाच्या मंदिराच्या बाजूला बारव असतेच, पण आता हे कोणत्या महादेवाच्या मंदिराचं बारव आहे असं बहुतेक. कोणी येत जात नाही बहुतेक इथं. पाण्याची भीती वाटते मला. हे बघा, कुठं बघितलं होतं की मोठं. तर झाले आमचे दर्शन आणि आम्ही आता जात आहेत घरी. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.